नमस्कार. आजचा मुद्दामध्ये आपलं स्वागत. मी राजेश कोचरेकर. आज आपण एका अशा मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की जो मुद्दा गेली अनेक महिने देशात गाजतोय, राज्यात गाजतोय, तुमच्या आमच्या घरातही त्या मुद्द्याचे पडसाद उमटत आहेत. अर्थात तो मुद्दा आहे नरेंद्र मोदींचा. नरेंद्र मोदी हे आपल्याला दूरचित्रवाणीच्या पडद्यावर दिसत आहेत. नरेंद्र मोदी हे आपल्याला रोज वर्तमानपत्रातून दिसत आहेत, नियतकालिकांमधून दिसत आहेत. इतकंच काय, पण तुमच्या लॅपटॉपवर आणि तुमच्या आयफोनवरही नरेंद्र मोदी आपल्याला भेटत आहेत. एकूणच काय तर नरेंद्र मोदी हे ऑनलाईन आहेत. त्यामुळे आजच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत ऑनलाईन मोदी. ऑनलाईन नरेंद्र मोदी या विषयावर आपण चर्चा करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे मोदींनी ज्या पद्धतीचा प्रचार संपूर्ण देशभरात आणि ज्या पद्धतीची प्रचारातली आघाडी हे पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरल्यानंतर घेतलेली आहे, ते काँग्रेसलाही काहीसं चकित करणार आहे. आणि त्यामुळेच काँग्रेसचे काही नेते खाजगीत सांगतायत की मोदींचा जो प्रचार आहे, मोदींचा जो एकूणच झंझावात आहे, हा काँग्रेसपेक्षा अधिक आहे. मोदींच्या सभा ह्या लाखोंच्या होत आहेत, तर राहुल गांधी यांना स्वतः आणि त्या राज्यातल्या संबंधित मुख्यमंत्र्यांना विनवणी करून सभेला आलेल्या मंडळींना थांबवायला लागतं आहे. परवा दिल्लीमध्ये असंच झालं आणि त्यामुळे दिल्लीमध्ये दस्तूरखुद्द राहुल गांधी यांना विनंती करावी लागली सभेतल्या श्रोत्यांनी उठून जाऊ नये म्हणून. आणि या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट, या सगळ्या गोष्टींचा एकूणच परिणाम हा नरेंद्र मोदी यांच्या प्रचारावर होतोय, नरेंद्र मोदी यांच्या एकूणच घराघरात पोहोचण्यावरही होतोय. अत्यंत उत्तम असं ऑनलाईन नेटवर्क, अत्यंत उत्तम असं या सगळ्या गोष्टींसाठी लागणारी पूरक व्यवस्था ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने जमवलेली आहे. पण अशा स्वरूपाचा प्रयत्न भाजपच्याच स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी 90च्या दशकामध्ये केला होता. आणि शायनिंग इंडिया हे त्यावेळेला उदयाला आलं होतं, पण त्या शायनिंग इंडियाचा पुरता बोजवारा उडाला आणि त्यानंतर स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी संपूर्ण देशाची माफी मागत माझ्या चुका झाल्या, मी कमी पडलो अशा स्वरूपाच्या गोष्टीही बोलून दाखवल्याचं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आज आपण ऑनलाईन मोदी या विषयावर चर्चा करताना इंडियाज मोस्ट मेन्शन पॉलिटिकल लीडर या नावाने एक अहवाल सादर झालेला आहे आणि या अहवालामध्ये मोदी हे सर्वाधिक चर्चेत असलेले ऑनलाईनवरचे नेते आहेत असं स्पष्ट झालेलं आहे. ऑनलाईन क्षेत्रामध्ये एकूण 187 राजकीय नेत्यांबद्दल माहिती घेण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 20 चर्चेतील नेत्यांचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. या 187 पैकी 100 नेत्यांची सतत चर्चा होत असते आणि या चर्चेमध्ये भ्रष्टाचारापासून ते स्थानिक पातळीवरच्या विषयांपर्यंत विषय हे नेटिझन्स हाताळताना आपल्याला लक्षात येतात. पण मोदी यांच्या नंतर जर कोणाचा नंबर लागत असेल तर तो काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांचा, त्यानंतर मिस्टर सायलेन्स असलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एकूणच चर्चेचा अंतर्भाव असतो या सगळ्या गोष्टींमध्ये. पण या नेटिझन्समध्ये सगळ्यात लोकप्रिय जर कोण असतील तर ते नरेंद्र मोदी. आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी हे सतत ऑनलाईन असतात. ते सभेला जाऊ द्यात, त्या सभेबद्दलची माहिती ही ऑनलाईन मिळत असते नेटिझन्सना. त्याचप्रमाणे त्यांनी सभेमध्ये काय बोललं याची माहिती मिळत असते. या सगळ्या गोष्टीवर संपूर्ण देशभरात आणि जगभरात लोक मंथन करत असतात. या सगळ्याचा परिणाम भाजपच्या समर्थनामध्ये होतोय. या सगळ्याचा परिणाम नरेंद्र मोदी यांच्या एकूणच ऑनलाईन असण्यामुळे होतोय. सोशल मीडियावरचा मोदींचा सोशल मीडियाचा जो एकूणच प्रभाव आहे तो या तरुणाईवर आहे आणि या सगळ्याचा फायदा मोदींना किती होणार आणि भाजपला किती होणार या सगळ्या गोष्टीसाठी आपण जाणार आहोत महाराष्ट्रातले आणि देशातले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि दोपहर का सामनाचे संपादक प्रेम शुक्ल यांच्याकडे. प्रेमजी, आपलं स्वागत आहे आजचा मुद्द्यामध्ये.
नमस्कार. आज मुंबई, महाराष्ट्रात आणि देशात अनेक मुद्दे आहेत. काही ठिकाणी तेजपाल गाजतायत, काही ठिकाणी इंदू मिलच्या स्मारकाबद्दलचा मुद्दा आहे. पण मी आज एका वेगळ्या मुद्द्यानं आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. तो आहे ऑनलाईन मोदी. जर आपण पाहिलं तर इंडियाज मोस्ट मेन्शन पॉलिटिकल या संदर्भातला एक सर्वे करण्यात आला आणि नरेंद्र मोदी हे ऑनलाईनवर सगळ्यात जास्त चर्चेत असलेले नेते म्हणून नावारूपाला आलेत किंवा चर्चेत आलेले आहेत. त्यांना तशी एक जागा मिळालेली आहे, ते पहिल्या स्थानावर आलेले आहेत. त्यानंतर राहुल गांधींचा एक हे लागतो बघा. जर आपण पाहिलं तर आपल्या सगळ्या मंडळींच्या वर्तमानपत्रांची ऑनलाईन सुरू व्हायच्या आधी प्रत्यक्षात वर्तमानपत्र अनेकांना हाती घेऊन वाचायला लागायचं. पण ज्यावेळेला ती ऑनलाईन झाली त्यावेळेला साहजिकच त्याला एक वेगळं असं स्थान मिळायला लागलं, अधिक वाचक मिळायला लागले. तीच गोष्ट मोदींची आहे. मोदींचं जे ऑनलाईन असणं याचा फायदा मोदींना किती होतोय आणि भाजपला किती होईल असं तुम्हाला स्वतःला एक पत्रकार म्हणून आणि राजकीय विश्लेषक म्हणून वाटतोय? मला असं वाटतं की जी नवीन टेक्नॉलॉजी जे काही असतं ती नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात आघाडीवर असतो. अगदी खरं आहे. जेव्हा मोबाईल आला या देशात तर भारतीय जनता पक्ष हा ही पहिली संघटना होती ज्याचं त्या तुम्हाला आठवत असेल की 95 साली नोव्हेंबर 95 बरोबर रेसकोर्सला यशोभूमीच्या नावाने ज्यांनी मोठा राष्ट्रीय अधिवेशन त्या अधिवेशनात प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल देण्याचं काम प्रमोद महाजन यांनी केला होता. अगदी खरं आहे. त्यावेळी प्रमोद विरोध पण झाला होता काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मंडळींनी, म्हणून तुम्ही लक्झरियस वस्तू लोकांच्या हातात देत आहे म्हणून असा एका गटाने विरोध पण केला होता. पण तेव्हा प्रमोद महाजन हे बोलायचे की मी फ्युचर जे टेक्नॉलॉजी आहे जे उद्याचं म्हणजे काही काळात त्या सर्वांना नेसेसिटी गुड्स मध्ये त्याचा समावेश होणार आहे आणि त्या लोकांच्या संचार माध्यमाची एकमेकांशी संपर्क ठेवण्याची जी पद्धत आहे ते अडॉप्ट केल्यावर पक्षाचा फायदा होणार आणि खरंच त्याचा फायदा मोबाईलचा सर्वात जास्त फायदा 96 पासून 2000 या. नाही पण प्रेम शुक्ल सर, इथे मी तुम्हाला काही क्षण थांबवणार आहे. नाही मी तुम्हाला इथे काही क्षण थांबवणार आहे. पण याच स्वर्गीय प्रमोद महाजनांनी आणलेल्या इंडिया शायनिंगचा पुरता बोजवारा उडाला होता हे आपण विसरून चालणार नाहीये. त्याचा तुला दुसरी बाजू तुम्हाला सांगतोय. त्यावेळी जर प्रमोद महाजननी इंडिया शायनिंगचा एवढा जबरदस्त कॅम्पेन केला नसता तर भाजपच्या विरुद्ध लोकांची काय अँटी इन्कम्बन्सी जी असते बरोबर त्या अँटी, कारण भारतीय जनता पक्षाचा जो प्रभाव आहे म्हणजे त्या काळापासून आजपर्यंत म्हणजे भारतीय जनता पक्ष हा 300 सीट्सचा जास्त वर प्रभाव टाकून चांगल्या रीतीने निवडणूक लढवण्यात अजूनपर्यंत झाला नाही. म्हणजे ते तुम्ही पहिली निवडणूक 1980 ची पहा पासून 2013 पर्यंत जे काही निवडणूक झालेले आहेत त्या निवडणुकीत भाजपचा प्रभाव हा 300 सीटवर आहे आणि त्यामुळे अँटी असल्यामुळे जर प्रमोद महाजन इंडिया शायनिंगचा एवढा मोठा कॅम्पेन उभारला नसता तर भारतीय जनता पक्षाची सीट संख्या ती 110च्या खाली पण गेली असती एखादा. त्यामुळे जो फ्रेंच सीटर जो वोटर होता तो त्यावेळी भाजपच्या बाजूने त्यांनी मतदान केलेलं आहे. कारण 2009चं बघा प्रमोद महाजन नव्हते पण भाजप आणि त्यावेळी अँटी इन्कम्बन्सी काँग्रेसच्या विरुद्ध जायला पाहिजे होती. पण तेवढा चांगला मीडिया मॅनेजर नव्हता, तेवढा चांगला कॅम्पेन करणारा कॅम्पेन मास्टर भाजपकडे नसल्यामुळे तो भाजप 112 सीट्सवर थांबलेली आहे. हे पण लक्षात लोकांनी ठेवायला काही हरकत नाही. तसंच प्रमोद महाजन जशी ते न्यू टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत होते तसंच नरेंद्र मोदी सुद्धा न्यू टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणारी आहेत. म्हणजे त्यांच्याकडे इंटरनेटचा वापर शेती क्षेत्रात सर्वात आधी करण्यात जे राज्य आहे आघाडीवर आहे त्या राज्यात गुजरातचा समावेश आहे. बरोबर. त्यामुळे त्यांच्याकडे फेसबुक वापरणारे, ट्विटर हँडल वापरणारे एक मोठा वर्ग त्यांच्या हातात आहे आणि त्याचा प्रभाव सुद्धा निश्चितपणे होणार आहे. जसं 2011ला जेव्हा पहिल्यांदा अण्णा हजारेंचा मुवमेंट उभा राहिला तर त्या मुवमेंटमध्ये अण्णा हजारेंचा जो कम्प्लीट मुवमेंट होता त्या सोशल मीडियाचा मोठा हातभार होता. इजिप्तची क्रांती, जॉर्डनची क्रांती म्हणजे अब्री क्रांती आहे जॉर्डनची आणि भारतातली अण्णा हजारेंचा जो तो त्यावेळी आंदोलन उभा राहिला तो सोशल मीडियाचा जीवावर उभा राहिला. तेव्हा अण्णा हजारेंचा मुवमेंट फेल झाला. ते फेल झाल्यानंतर लोकांच्या लक्षात असा आला की ह्या देशात जे विकल्प जो देणार आहे तो अल्टरनेट जो पॉवर सेंटर आहे तो
भारतीय जनता पक्षाचं कुठलंतरी नेतृत्व होऊ शकतो. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाला त्यांच्या काही लोकांचा विरोध असताना सुद्धा त्यांना पंतप्रधानांचा उमेदवार म्हणून त्यांना स्वीकारावा लागला आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण ह्या ऑनलाईन राहण्याच्या आघाडीमध्ये आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर 3 लोक, खरं तर चार लोक आहेत. ते एक पहिल्या स्थानावर नरेंद्र मोदी आहेत, दुसऱ्या स्थानावर राहुल गांधी आहेत, तिसऱ्या स्थानावर डॉक्टर मनमोहन सिंग आहेत आणि चौथ्या स्थानावर अरविंद केजरीवाल, ज्याचा तुम्ही अण्णांचे सहकारी म्हणून उल्लेख केला. पण ज्या वेळेला नेटिझन्स या सगळ्या लोकांबद्दल चर्चा करत असतात, साधारण 187 लोकांचा सर्वे करण्यात आला, त्यापैकी 100 लोक असेल की ज्यांची सर्वाधिक चर्चा होते. या सगळ्यांमध्ये मोदी अगदी निर्विवादरित्या आघाडीवर आहेत. पण यासाठी नुसतं ऑनलाईन राहणं हेही उपयोगाचं नाहीये, तर ते ऑनलाईन राहण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम करणं आणि त्या अनुषंगाने लोकांपर्यंत पोहोचणं, हे जे नेटिझन्स आहेत यांच्याकडून येणाऱ्या सूचना, यांच्याकडून येणाऱ्या प्रस्ताव या नेत्याला उपयुक्त ठरतात आणि त्यातून मोदी वाट काढतायत असं आपण समजायचं का? हा नेटिझनचा ह्या इंटरॅक्टिव्ह मीडिया असल्यामुळे त्याचं तुम्ही वर्तमानपत्रात लगेच इंटरॅक्ट करता येत नाही. बरोबर. इव्हन तुम्हाला जे टेलिव्हिजन मीडिया आहे त्यातला अजून पार्ट आहे तो तेवढा प्रबल झालेला नाहीये. पण हा जो नेटिझनचा पार्ट आहे, तुम्ही काही एखादा फेसबुकवर काही तुम्ही एक कोट लिहिला किंवा तुम्ही ट्विटरवर तुम्ही एक टीका केली तर त्याचा लगेच लोकांची प्रतिक्रिया देऊ शकतात. लोक त्याच्यावर लाईक करू शकतात, डिसलाईक करू शकतात, तुम्हाला अपोज करू शकतात. तर इंटरॅक्टिव्ह मीडिया म्हणून हा ऑनलाईन मीडिया जे आहे त्याचा मोठा व्याप झालेला आहे, निर्माण झालेला आहे. आणि जो तरुण वर्ग आहे, म्हणजे जो पहिल्यांदा मतदान करायला निघणार आहे, 18 वर्षाचे जे तरुण आहे किंवा 18 ते 40 वर्षाचा मधला जो तरुण वर्ग आहे, तो आता नेटिझन सेवी आहे, तो नेटिझन आहे, नेट सेवी आहे तो. आणि तो जो हा जो 18 ते 40 वयोमानाचा जो मतदार आहे, जर तो मतदार एक फुक्त माप द्यायला तयार झाला तर हा भाजपसाठी मोठी संधी असणार. कारण भाजपचं मागच्या निवडणुकीत जे टक्केवारी आहे त्यांना 19% मत मिळालेले आहेत. बरोबर. आणि भाजपचा जे राज झाला 98ला, तेव्हा त्यांच्याकडे 25.5% वोट होता. तर भाजपला जर परत तिथे केंद्रात सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना जे टक्केवारी आहे तर 6 ते 7% वाढवणं गरजेचं आहे. कारण काँग्रेसची टक्केवारी 28.5 आहे. 206 सीट, त्यांच्याकडे 28.5% वोट शेअर आहे त्यांचा. तर भाजप जर 25% क्रॉस करत नाही आणि काँग्रेस जर 2-3% खाली येत नाही, तेव्हापर्यंत भाजपचं केंद्रात त्यांचा सत्ता स्थापना होणार नाहीये. बरोबर आहे. बघा, त्यांच्या हातात हा तुरुपचा पत्ता म्हणता येणार आणि ते योग्य रीतीने मला वाटतं की नरेंद्र मोदी हे प्ले करतायत. नाही, बघा, जे नरेंद्र मोदी करतायत त्याचं आकर्षण आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या इतर पक्षांनाही वाटू लागलेलं आहे. मग आपण जर उल्लेख केला तर एरवी स्वतःची वोट बँक घेऊन काँग्रेसलाही वेळोवेळी चॅलेंज करणाऱ्या शरद पवारांना परवा आपलं सोशल मीडियाची विंग उभी करावी लागली. एका मोठ्या पत्रकारांच्या कंपनीने त्या सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करायचं ठरवलंय. जी गोष्ट पवारांची तीच गोष्ट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची. त्यांचा जो वोटर होता, त्यांचे जे मतदार जे होते ते इंटॅक्ट असायचे, ते कोणी तोडू शकायचं नाही. पण त्या शिवसेनेलाही आता युवा सेनेच्या विंगच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींवर, यूट्यूब असेल, ट्विटर असेल, याच्यावर इंटरॅक्शन करावं लागतंय, संवाद साधावा लागतोय. तर या सगळ्या दिग्गज आणि म्हणजे शिवसेनेसारखा एक मोठा विरोधी पक्ष किंवा पवारांसारखा एक मोठा नेता ज्या वेळेला या वाटेला जातात त्यावेळेला मोदींनी या सगळ्यांचा ट्रेंड बदललाय असं आपण समजायचं का? तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जसे नरेंद्र मोदी हे खूप टेक्नॉलॉजी सेवी आहे, तसे शिवसेनेचे पक्ष प्रमुख तो नेट सेवी आहे, टेक्नो सेवी आहे. बरोबर. आणि त्यामुळे तिथे सर्वात आधी ज्या लोकांनी सोशल मीडियाचा वापर करण्याची सुरुवात केली त्या शिवसेना पण आहे आणि त्याचा फायदा शिवसेनेला सुद्धा होणार आहे. आणि त्यात काय महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्रात नेटिझन्सची जी संख्या आहे ते इतर राज्यांपेक्षा जास्त आहे आणि इथे त्याचा प्रभाव सुद्धा जे आहे ते जास्त व्यापणार आहे. इव्हन शिवसेना प्रमुखांचा जेव्हा अखेरचा ते आजारी होते त्यावेळी तुम्ही नेटिझन्स होते प्रमुख लवकर बरा व्हावा याबद्दल तर खूप काही मेसेज चालत होते त्यावेळी. आणि जेव्हा कसाब पर्टिक्युलरली कसाबला जेव्हा फाशी देण्यात आली
बरोबर. मग तुमच्या लक्षात फेसबुक सोशल मीडियावर ते कसा बाळासाहेब तिथे गेले आणि स्वर्गाचा त्यांनी आदेश दिला आणि ते कसाबला तिथे न्यावा लागला. तर हा शिवसेनेला जो मानणारा वर्ग आहे तो पण मोठ्या प्रमाणात नेटिझन मध्ये त्याचा प्रभाव आहे आणि तो भाजपला, जसा भाजपमध्ये नरेंद्र मोदींचा मागे एक वर्ग आहे तसंच नेटिझन्स मध्ये शिवसेनेला सुद्धा मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झालेला आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे निवडणुकीच्या काळात होणार. नाही, त्याचा फायदा निश्चित निवडणुकीच्या काळात होणार हे तुमचं मत जरी आपण लक्षात घेतलं, विचारात घेतलं, तरी शेवटी ऑनलाईन एखाद्या नेत्याला त्याच्या विचारांना किंवा त्याच्या पक्षाला फॉलो करणं किंवा त्याच्या गोष्टींना समजून घेणं हा एक भाग होतो आणि प्रत्यक्ष संघटनेनं सगळं घुसळवून काढणं किंवा सगळं ढवळून काढणं आणि त्या नेटिझन्सना किंवा त्या लोकांना मतदार यंत्रापर्यंत घेऊन जाणं, मतदान यंत्रापर्यंत, हे एक वेगळं काम आहे. तर त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर काम करणं ही आता या सगळ्या राजकीय पक्षांची गरज या ऑनलाईन मोदींच्या प्रयोगामुळे अधिक व्यापक आणि आक्रमक व्हायला हवी किंवा होते असं आपण समजायचं का? निश्चितपणे दोघांमध्ये समन्वय साधावा लागणार. जे आता मत व्यक्त करत आहेत नेट्सवर ते तिथे मतदान कक्षापर्यंत पोहोचले पाहिजे. मग त्यांना मतदार यादीत त्यांचं नाव असलं पाहिजे. त्या मतदार नोंदणी केल्यापासून त्यांनी मतदान करेपर्यंत त्यांचा पाठपुरावा करण्याची सुद्धा एक यंत्रणा राबवावी लागते. आणि ते जे आता भारतीय जनता पक्ष सुद्धा बूथ प्रमुख हा कॉन्सेप्ट तुम्हाला 2009च्या आधी तुम्हाला कधीही तुमच्या लक्षात आला नसेल. बरोबर. हा बूथ प्रमुखचा जो कॉन्सेप्ट आहे ते घेतला कुठला तर शिवसेनेचा गट प्रमुख जो आहे, शिवसेनेचा गट प्रमुख ही केवढी आहे, 66 सालापासूनची गोष्ट आहे. बरोबर आहे. सगळे पक्ष ते बूथ प्रमुख म्हणून ते घेत आहेत. तर जे नेटिझन्स आहेत त्यांना सिटीजन म्हणून मतदान करण्यासाठी तिथे वोटिंग बूथ पर्यंत आणणं हा पण एक महत्वाचा काम असतो आणि त्याचा स्ट्रक्चर निर्माण करावा लागतो. त्यासाठी संघटना बांधावी लागते. बरोबर आहे. मी प्रेम शुक्ल सर, मी तुम्हाला काही क्षण थांबवणार आहे. या क्षणाला या नेटिझन्स चळवळीचे एक प्रमुख शिलेदार असलेले उन्मेष जोशी माझ्या बरोबर संपर्कात आले. उन्मेशजी, आपला आजचा मुद्दामध्ये स्वागत. आज तुमचा आवडीचा विषय मी चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे ऑनलाईन मोदी. बघा, देशातल्या 187 राजकारण्यांची एक अहवाल बनवण्यात आला आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी हे ऑनलाईन असण्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ डॉक्टर मनमोहन सिंग आहेत, माफ करा, त्यापाठोपाठ राहुल गांधी आहेत, त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग आणि अरविंद केजरीवाल, असा तो 4 लोकांचा क्रम आहे. ही जी सोशल मीडियाचे अवेअरनेस किंवा ह्या नेटिझन्सची जी चळवळ आहे ती जर आपण पाहिली आणि मोदींचं ऑनलाईन राहणं हे जर आपण पाहिलं तर मोदींना ऑनलाईन राहण्याची जी काही गरज भासलेली आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय या नेटिझन चळवळीच्या माध्यमातून? नमस्कार. मोदींचे ऑनलाईन बरेच वर्षांपासून मी फॉलो करतोय, म्हणजे अगदी गुजरात मधल्या इलेक्शन्स आणि तेव्हापासून फॉलो करतोय. अतिशय वेल प्लॅन आणि खूप मोठ्या प्रमाणात चॅनलाइज केलेलं आहे. मला गेले कित्येक दिवस कॉन्स्टंट इंटरनेटवरती त्यांचा प्रचार वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. बरोबर. तर मला असं वाटतं की आता ही गरजच आहे. जसा प्रचार आपण ऑफलाईन म्हणजे पूर्वीचे जे सगळी प्रचाराची माध्यम होती त्याच्यापेक्षा इंटरनेटवरती ज्या प्रकारे प्रचार तुम्ही करू शकता तो आत्ता आवश्यक आहे. कारण हे जे सगळे नवीन मतदार आहेत त्यांच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर हे माध्यम निश्चितच प्रभावी आहे आणि त्यांनी योग्यरित्या पावलं उचलली आणि त्यांनी पावलं उचलल्यामुळे बाकीच्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत. म्हणजे इतर पक्षाच्याही लोकांनी ऑनलाईन याचा जोर पकडलेला आहे. मला वाटतं दुसऱ्या क्रमांकावर राहुल गांधी आहेत आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग आहेत. बरोबर. तर त्यांचंही वेल प्लॅन आणि व्यवस्थित चालू आहे. पण तरी सुद्धा मोदींचं खूपच आधीपासून मला जाणवतंय प्लॅनिंग आणि कंटिन्युअसली लोकांशी कनेक्ट होत आहेत वेगवेगळ्या इश्यूज वरती, वेगळ्या याच्यावरती. म्हणजे अगदी ट्विटरवरती बघा किंवा फेसबुकवरचे पेजेसच बघा किंवा लोकांना मेल्सद्वारे इन्फॉर्मेशन बघा. आता सरदार जो प्रोजेक्ट झाला त्या प्रोजेक्टच्या संदर्भात लोकांपर्यंत ज्या प्रकारे ते पोहोचलेले आहेत ते म्हणजे फार जबरदस्त लेवलला त्यांनी मार्केटिंग किंवा प्लॅनिंग स्वतःच. अगदी खरं, तुम्ही मार्केटिंग हा शब्द वापरलाय, मी अगदी त्याच्याकडे येणार आहे. माझ्याबरोबर प्रेम शुक्ल आहेत. प्रेम शुक्ल, हे मोदी स्वतःचं मार्केटिंग करतायत का असं आपण समजायचं का? मार्केटिंग करणं गरजेचं आहे. बघा, कुठलाही नेता असेल आता त्याला जी परिस्थिती आहे बरोबर आणि जो वातावरण आहे त्याला तुम्ही नजरअंदाज करू शकत नाही. ते त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागणार आहे. आणि एखादा ब्रँड असतो जसा आता काय आहे की इकॉनॉमिक पॉलिसी जे आहेत
ते काँग्रेस किंवा भाजपमध्ये काही विशेष तुम्हाला अंतर दिसणार नाही. बरोबर आहे. म्हणजे आता तो युग संपलेला आहे. इव्हन कम्युनिस्ट पक्षाचं सुद्धा आणि ममता बॅनर्जीच्या ह्या दोघांचं जर तुम्ही घोषणापत्र वाचल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येणार की दोघे एकाच जे पॉइंट्स आहेत त्याच्यावर दोघांचं जे आहे ते भर आहे. तर असल्या वेळी जे आहे तो ब्रँड बिल्टअप करावा लागतो. बरोबर आहे. तो ब्रँड बिल्टअप करावा लागतो. ब्रँड बिल्टअप करण्याचा जो प्रयत्न आहे, मार्केटिंग करणं अगदी खरं आहे. ते मोदी करतायत, नरेंद्र मोदी करते. म्हणजे त्यात तुम्हाला काही गैर वाटत नाहीये? काही गैर वाटत नाही. त्यात काही गैर निवडणुकीच्या वेळी ते करावंच लागणार आहे तुम्हाला. बरोबर आहे. लोकांपर्यंत तुमचा मेसेज जर पोहोचला नाही तर लोक तुम्हाला मतदान का करतील? अगदी खरंय. प्रेम शुक्ल, मी तुमच्या बरोबर अशी चर्चा सुरू ठेवणार आहे. उन्मेष जोशी, आपणही माझ्याबरोबर काही वेळ राहा. पण महाराष्ट्रातले पत्रकार, महाराष्ट्रातले IAS IPS अधिकारी आणि राजकारणी हे ज्या वेळेला सकाळी उठून आपल्या ऑफिसला लगबगीने जायला सुरुवात करतात त्या आधीच एक मेसेज येऊन धडकलेला असतो आणि तो मेसेज असतो वास्ट मीडियाचा. मग त्याच्यामध्ये गॉसिप असतं, त्याच्यामध्ये अनेक आणखी गोष्टी असतात. हे वास्ट मीडिया कोण चालवतं? तर हे चालवतात अभिजित राणे. अभिजित राणे हे एक वृत्तपत्रांची साखळीचे मालक आहेत, पत्रकार आहेत आणि राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. तेही माझ्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. अभिजितजी, आपलं स्वागत आहे या सगळ्या चर्चेमध्ये. बघा, गेली अनेक वर्ष तुम्ही पत्रकार म्हणून काम करताय, वर्तमानपत्र चालवताय, पण तुमचं यश हे ज्याला आपण सरासरी किंवा ॲव्हरेज म्हणू शकतो असं आहे. मी संपादकीय यशाबद्दल बोलतोय, पण तुमच्या वास्ट मीडियाला मिळालेली जी एकूणच ज्याला पाठिंबा, समर्थन आणि मायलेज हे जर आपण पाहिलं तर IAS अधिकारी, IPS अधिकारी हे रोज सकाळी तो मेसेज फॉलो करतात आणि आपल्या कामाला निघतात. तर हा जो सगळा विरोधाभास आहे हा तुम्ही कसा पाहताय? हा ऑनलाईन असण्याचा फायदा तर तुम्हाला झालेलाच आहे, पण हा विलक्षण असा फरक का तुम्हाला जाणवतोय? मुळात जो रीच आहे तो फास्ट आहे आणि जो स्पीड आहे तो एवढा रॅपिड असतो की द मुमेंट आपण ज्यावेळेस एक न्यूज तयार करतो आणि आपली घाई असते की लवकरात लवकर लोकांपर्यंत ती बातमी पोचावी. आणि मला असं वाटतं की SMS असा किंवा फेसबुक असतील, ट्विटर असतील, हे जे काही सोशल मीडियाचे माध्यम आहेत, आता लोक एवढी ॲक्टिव्ह झालेत, प्रोॲक्टिव्ह आहेत की त्यांच्या मोबाईल्स जे आहेत ते मॉडर्नाइज आता मोबाईल झालेले आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या मोबाईल्समध्ये ह्या सगळ्या प्रकारचे सगळे सॉफ्टवेअर्स असतात वेअर दे कॅन यूज फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत फास्ट जात आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट पण लगेच आपल्याला मिळतो. जवळपास आम्ही दर दिवशी 4 लाखाहून अधिक SMS आपण शूट करतो आणि शूट केल्या आपण ज्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो किंवा त्या विषयाचा गांभीर्य हे जो इम्पॅक्ट आपल्याला मिळतो तो एक वेगळ्या पद्धतीचा असतो. आणि मी जवळपास 15 वर्ष आज वृत्तपत्र क्षेत्रात आहे. माझे 4हून अधिक दैनिकं मुंबईतून प्रकाशित होत आहेत आणि आज एवढे अनेक वर्ष आज आपण पेपर चालवत असताना मागच्या 3-3.5 वर्षापासून हा उपक्रम आपण चालवला SMSचा आणि तो चालवल्यानंतर जी जागरूकता लोकांमध्ये निर्माण झाली किंवा जो एक प्रोॲक्टिव्हनेस त्या विषयाबद्दलचा तयार झाला, SMS ज्याला आपण म्हणतो, कारण SMS हे असं माध्यम आहे की ते काही क्षणातच लोकांमध्ये जातं आणि मला असा दावा आहे की जो आम्ही 4 लाख जी संख्या आपण पाठवतो ती निश्चितपणे ती मल्टिप्लाय होते. इट मल्टिप्लायज इंटू 4. म्हणजे ज्या व्यक्तीविषयी जर तो एक SMS पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह केलेला असतो तो विषय तो जो त्याचा फॉलोअर असतो, इफ वी से दॅट, अगदी खरं, तो जो फॉलोअर असतो तो वाढत जातो असं अभिजित राणे यांना म्हणायचं आहे. उन्मेष जोशी, आपण माझा आवाज ऐकताय? येस, बोला. हा जो वाढणारा प्रतिसाद आहे, हा वाढणारा प्रतिसाद जो आता अभिजित राणेंनी ज्याला अधोरेखित केलाय, या वाढणाऱ्या प्रतिसादासाठीच मोदी सतत ऑनलाईन असतात आणि त्या ऑनलाईन असण्याचा फायदा मिळवत आहेत ते असं आपण समजायचं? नक्कीच, निश्चितच. कारण अभिजितजींनी सांगितलेलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मल्टिप्लिकेशन होत जातं. ते 4 पटीने म्हणतात, माझ्या मते ते 10 पट होत जातं, कारण हे स्प्रेड होत जातात मेसेजेस. बरोबर. जर फॉरवर्ड केलेला किंवा तो तुम्ही पाठवलेला मेसेज उपयुक्त असेल किंवा तितकाच माहितीचा असेल किंवा मजेशीर असेल तर तो अनेक लोकांपर्यंत पाठवला जातो, मल्टिप्लाइड बाय 10 होत जातं. त्याच्यामुळे जे काम एखादा वृत्तपत्रातनं तुम्ही देता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जातं. आणि वृत्तपत्र वाचण्यापेक्षा हल्ली लोकांना मोबाईल किंवा इंटरनेटवरती गोष्टी वाचणं जास्त आवडतं. हा अगदी मी बिनधास्त विधान करत नाहीये, याच्या मागे अभ्यास सुद्धा आहे.
बरोबर जास्तीत आहे. जास्त नाही, लोक याचा मागे online- अभ्यास आहे म्हणून मी उन्मेष जोशींशी बोलतोय, याची मला कल्पना आहे. तर ते जे नेमकं आहे ते तरुणाईचा ट्रेंड बदलतोय उन्मेषजी म्हणून होतंय, की आता म्हणजे जसं आता प्रेम शुक्ल म्हणाले आणि जसं अभिजितजी म्हणाले की शाळकरी मुलांकडे पण आता ज्या पद्धतीचे फोन आलेले आहेत, ज्याला आपण अँड्रॉइड फोन म्हणतो किंवा ज्याला आपण हायफाय फोन म्हणू शकतो, त्या पद्धतीच्या फोनमुळे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. याची उत्तम कल्पना असल्यामुळे मोदी या गावाला गेलेत असं आपण समजायचं. नक्कीच स्मार्टफोनचा युसेज एवढा आहे, मल्टिप्लिकेशन इंटरनेटचा वापर मोबाईलवरती वाढलाय आपल्या देशामध्ये. त्यातनं हे अतिशय सोपं आणि कमीत कमी खर्चात पोहोचायचं माध्यम आहे. तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि ज्या प्रकारे प्रचार होतोय, बरेचदा मला असं वाटतं तो इनडायरेक्टली काही जोक्सच्या माध्यमातून किंवा काही मेसेजेसच्या माध्यमातून सुद्धा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणून पोहोचला जातो. आणि हा जो आता नवीन जे मतदार आहेत, नवीन 18 वर्षाची मुलं झालेली किंवा नवीन जे मतदार, जो मुद्दा प्रेम शुक्लांनी मांडला होता की जो नव मतदार आहे तो याला अधिक हे करतोय. प्रेम शुक्ल सर, आपण माझा आवाज ऐकताय? प्रेम शुक्ला यांचा आवाज, यांचा संपर्क आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही. आपण ब्रेकच्या नंतर त्यांच्याकडे जाणार आहोत. पण उन्मेष जोशी, हा जो नव मतदार आहे हाच टॅप करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातली शिवसेना अर्थात युवासेना आणि अगदी महाराष्ट्रातले आजच्या घडीचे सगळ्यात मोठे मास लीडर असलेले शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी करते, कारण त्यांनी परवा सोशल मीडियाची नवी विंग सुरू केलेली आहे. तर शरद पवारांसारख्या व्यक्तीला की जिची पाळमुळं सहकारामध्ये, बँकांमध्ये, साखर कारखान्यांमध्ये, पतपेढ्यांमध्ये घट्ट रोवलेली आहेत, तिलाही सोशल मीडियाच्या कडे जावंसं वाटलं, हे या तरुणाईमुळे. नक्कीच. आणि मला तुम्हाला सांगायचं की शहरांपेक्षा गावांमध्ये सुद्धा मोबाईलचा, इंटरनेटवरचा वापर हा कितीतरी मोठ्या प्रमाणात, म्हणजे 2 टायर 3 टायर सिटीज मध्ये सुद्धा त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. शेतकऱ्यांचा मोबाईलचा वापर, इंटरनेटवरचा वापर हा सुद्धा वाढलेला आहे. आता एक लेटेस्ट सर्व्हेनी सांगितलेले की अनेक शेतकरी इंटरनेटचा वापर मोबाईलवरती करायला लागलेत महाराष्ट्रातले. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचायचं जर असेल तुम्हाला, तर तुमची माध्यमं तुम्हाला बदलायला लागणार काळानुसार. निवडणुकीच्या प्रचारासाठी हळूहळू आपल्याकडची आता ही नेहमीची ठरलेली ज्या गोष्टी असतील त्या हळूहळू कमी होत जातील आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटचा किंवा सोशल नेटवर्किंग साईटचा जास्तीत जास्त वापर आता प्रचारासाठी होईल. जास्तीत जास्त प्रचारासाठी होईल. अभिजित राणे, जास्तीत जास्त प्रचारासाठी ज्यावेळेला ही सगळी नेते मंडळी या सगळ्या गोष्टी करतील, तर तुम्ही वर्तमानपत्रही चालवता, तुम्ही नियतकालिकही चालवता, या सगळ्या गोष्टींमध्ये वावरता. पेड न्यूजचं जे काही प्रकरण आहे त्यातून आपली मान सोडवून घेण्यासाठी नेत्यांना ही उत्तम संधी असं आपण समजायचं. नाही, मला असं वाटत की पेड न्यूज चालूच राहणार. पेड न्यूज जशी प्रथेप्रमाणे अनेक वर्ष ती चालत आलेली आहे आणि त्या पेड न्यूजला वेगळे वेगळे तोडगे आहेत आणि त्या तोडग्यांचा हे राजकीय नेते मंडळी त्याचा फार चांगला उपयोग करतात. मला असं वाटतं की ही जी सोशल मीडियाचा जो उपयोग होतोय की एकच माणूस 10-10, 12-12, 15-15 अकाउंट्स ऑपरेट करून मिसयूज देखील या माध्यमातून होतोय असं मला वाटतं. कारण जसं पॉझिटिव्ह पब्लिसिटी जशी होते तशी त्याच्यात निगेटिव्ह पब्लिसिटी व्हायचा देखील धोका आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस सोशल मीडियामध्ये किंवा फेसबुक, ट्विटर किंवा अशा अकाउंट्समध्ये आपण जेव्हा डील करत असतो तेव्हा आपला रीच हा वास्ट असतो आणि त्यावेळेस आपण भान ठेवणं गरजेचं असतं की आपण काय ॲक्च्युली ते हे करतो आहे. कारण आपण जर आता बघितलं तर या विषयात क्राईम देखील फार वाढलेले आहेत आणि मुळात जर आपण बघितलं तर जे टीनेजर्स आहेत ते टीनेजर्स ह्या सगळ्या मीडियाचा ब्लॅकमेलिंग म्हणून देखील उपयोग करतात. म्हणजे जर आपण बघितलं तर आज मुंबई पोलीसची एक सायबर क्राईम विंग आहे आणि त्या विंगमध्ये मॅक्झिमम ऑफेन्सेस आता जर काही रजिस्टर झाले असतील किंवा या पॉलिटिकल लोकांचे किंवा फेसेसचे फेसबुक अकाउंट, फेक अकाउंट तयार केले जातात आणि त्या फेक अकाउंटच्या माध्यमातून निगेटिव्ह पब्लिसिटी देखील केली जाते. हा याच्यातला एक ज्याला आपण म्हणतो की नाण्याला 2 बाजू असतात किंवा कोणत्याही गोष्टीला चांगल्या आणि वाईट अशा 2 अंगांनी बघावं लागतं. तसं या सगळ्या ऑनलाईन मीडियाचं किंवा सोशल मीडियाचा भाग आहे. मी उन्मेष जोशी यांच्याकडे पुन्हा जाणार आहे, पण या ठिकाणी आजचा मुद्द्यामध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबण्याची. यानंतरच्या चर्चेमध्ये मी नेमकं नरेंद्र मोदी यांचे मुंबईतले एक जवळचे सहकारी असलेल्या सदग्रस्तांकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. नरेंद्र मोदी यांचं ऑनलाईनवर असणं जे आहे ते सगळ्यात
आघाडीचं आहे हे एका सर्व्हेमध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचं त्यांना यश किती मिळणार आहे, ते किती वेळ हे ऑनलाईन राहण्याच्या आघाडीवर आणि त्यातून मिळणाऱ्या मतांच्या आघाडीवर राहणार आहेत हे आपल्याला वेळ जेव्हा येईल त्यावेळेला कळणार आहे. या सगळ्या चर्चेवर आपण पुढचे काही मुद्दे, पुढचे काही पैलू समजून घेणार आहोत, पण या ठिकाणी घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. नरेंद्र मोदी कह रहे हैं कि बीजेपी ने कांग्रेस की नींद चुरा ली है. जो टेप पे उसकी क्या ऑथेंटिसिटी है, जाहिर मेरा तो सवाल उसी के ऊपर है. कांग्रेस बीजेपी का आरोप है कि कैरेक्टर असैसिनेशन पे उतर आई है. पागल हो गए बीजेपी वाले. बने रहिए LMN न्यूज के साथ, हम फौरन हाजिर होते हैं. इस कांग्रेस का नाम लेने वाला भी इस पूरे देश में कोई नहीं बचेगा. मैं आपको बता देना चाहता हूँ वो हमेशा जो है झूठ बोल बोल के ही इस देश में काम किया है. सत्ता पर साहबजादे हो या शहजादे, जिल्ले इलाही यानी नेता का इकबाल हमेशा बुलंद रहेगा. ऐसा घर आपने नहीं देखा होगा. संभाल के पोछा मारा अभी. आइए. ओ भाई साहब ये देखिए हॉल, ये देखिए चिल्ड्रंस रूम, देखिए कितना बड़ा है. आपके बच्चे खेलते खेलते थक जाएंगे. हो गया, मजे ले लिए. आइए. और यह है बेडरूम. इसकी खिड़की से तारे दिखते हैं. तारे. आपको क्या लगा प्रॉपर्टी डीलर हुआ? अरे आपको अपना घर दिखा रहा था. पर्ल्स इंफ्रास्ट्रक्चर. हम जानते हैं कि घर अरमान, उम्मीदों और सपनों का बना होता है. तभी तो हम घर बनाते हैं, जिंदगियां बनाते हैं. अक्षय बाथरूम कब धोगे? आज संडे है ना. मुंबई में जूइस महिला की प्रॉपर्टी हड़पने का मामला. शेयर दलाल मनीष शाह पर आरोप. करोड़पति महिला अब सड़क पर. देखिए सिर्फ लेमन न्यूज पर. मुंबई में सारे प्रोजेक्ट की खुलेआम खरीद फरोख्त. जुहू में दर्शन बिल्डर्स का प्रोजेक्ट बिका 3 बार. पिछले 8 साल में बदले 3 मालिक. तीसरा मालिक चौथे को बेचने की तैयारी में. देखिए दिन भर सिर्फ लेमन न्यूज पर. आजचा मुद्दामध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय ऑनलाईन मोदी या विषयावर. आपल्याबरोबर आहेत मुंबईतले पत्रकार आणि या सगळ्या ऑनलाईन मीडियामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारे वास्ट मीडियाचे संचालक अभिजित राणे. अभिजित राणे हे वर्तमानपत्र चालवतात, पण वर्तमानपत्रांपेक्षा अधिक मायलेज आणि अधिक जनाधार त्यांना मिळतो तो वास्ट मीडिया या त्यांच्या सर्व्हिसमधून. अभिजित राणे, ज्या वेळेला अशा पद्धतीचा निर्णय तुम्ही घेतला त्यावेळेला साहजिकच आहे की तंत्रज्ञान आहे म्हणून तुम्ही त्या सगळ्या विषयाला सुरुवात केली वगैरे, पण आज तुमचा मेसेज आला नाही तर सामान्य लोकांमध्ये म्हणण्यापेक्षा की ज्यांना राजकारण कळतं, जे पत्रकारितेत आहेत, जे समाजकारणात आहेत, त्यांच्यामध्ये एक चलबिचल आणि चर्चा होते. पण या सगळ्यामधून अधिकाधिक गॉसिपलाच जन्म दिला जातो अशी एक टीका ही केली जाते. तर यातली बातमी तुम्हाला डिलिव्हर करायची असते की गॉसिप? जसं म्हणजे मोदींच्या बाबतीतही मोदींना स्वतःचं मार्केटिंग करायचं असतं की भाजपचं मार्केटिंग करायचं असतं? या ज्या दोन गोष्टी आहेत या सतत बिटवीन द लाईन्स त्या ज्या नेटिझन्सना शोधाव्या लागतात, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? निश्चित जसं तुम्ही मधल्या चर्चेमध्ये बोलला की प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात आणि राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये पत्रकारितेमध्ये कुठच्याही विषयाची ज्यावेळेस चर्चा किंवा गॉसिप सुरू असतं त्यावेळेस त्याच्या मागे एक दडलेलं एक काहीतरी असं एक सिक्रेट असतं
आणि ते सिक्रेट एक्सपोज करण्याचा जो एक माध्यम असतं ते गॉसिप असतं. आणि आम्ही जे काही SMS फ्लॅश करतो त्यामागचा हेतू जो असतो, जे काही खरं आहे ते समाजापुढे यावं, आणि गॉसिप म्हणून नाही तर ते सत्यच असतं. ते गॉसिप वाचण्याची म्हणजे जी ज्याला आपण क्युरिओसिटी म्हणतो किंवा उत्सुकता म्हणतो ती कायम राहावी म्हणून गॉसिप असतं, की त्यातून तुम्हाला तुमचा पॉलिटिकल अजेंडा चालवायचा असतो? कसं आहे, मेनी टाइम्स आपल्याला कायदेशीर बंधनं असतात आणि ज्यावेळेस आपण गॉसिप हा शब्द ज्यावेळेस आपण यूज करतो किंवा वापरतो त्यावेळेस त्याच्या पुढे एक क्वेश्चन मार्क असतो. म्हणजे वी यूज इट इन अ व्हेरी डिप्लोमॅटिक वे. कदाचित ते सत्य देखील असू शकतं. म्हणजे इट इज अ क्वेश्चन मार्क. आपण जे काही बोलतोय सांगतोय लोकांना ते इट गोज ॲज अ गॉसिप. पण माझं असं ठाम मत आहे की मॅक्झिमम टाईम इट इज अ फॅक्ट. म्हणजे जे काही घडत असतं ते आपण गॉसिपच्या माध्यमातून लोकांसमोर आणतो आणि लोकांचं पण असं एक आता विश्वास झालेला आहे की जे आम्ही गॉसिप्स पाठवतो ते गॉसिप्स नसून त्या न्यूज असतात. त्या न्यूज असतात. अशीच आज एक न्यूज आली आणि त्या न्यूज नंतर राष्ट्रवादीमध्ये पण चर्चा सुरू झाली. आज ठाण्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार जाणार होते. ते जाणार होते विधान परिषदेचे उपसभापती असलेल्या वसंतराव डावखरेंच्या कार्यक्रमाला. पण या कार्यक्रमामध्ये आव्हाडांना मानाचं पान नसल्यामुळे पवारांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं. पण तिथे उपस्थितांना किंवा संबंधितांना सांगण्यात आलं की शरद पवारांची तब्येत बरी नसल्यामुळे ते येणार नाही आहेत. पण प्रत्यक्ष कारण वेगळं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादीमध्ये पारडं जे आहे ते कोणाचं जड आहे किंवा ठाण्यामध्ये कोण नेता आहे, आव्हाड की डावखरे. यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खुमासदारपणे या सगळ्या माध्यमांमधून केलं जातं. उन्मेष जोशी, आपण माझा आवाज ऐकताय का उन्मेष जोशी? ज्या वेळेला अशा अनेक गोष्टींचे अजेंडे चालवायचे असतात त्यावेळेला या SMS चा किंवा या मेसेजचा आधार घेतला जातो, या MMS चा आधार घेतला जातो. पण जर आपण पाहिलं तर 90च्या दशकामध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या आवाजामध्ये जाहिरातींचं एक मोठं कॅम्पेन केलं होतं. त्यानंतर आता गल्लीतले नेतेही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अशा पद्धतीचं कॅम्पेन करतात. पण या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक संतापजनक प्रतिक्रिया देखील या कॅम्पेनच्या बाबतीत व्यक्त केली जाते. मग अशा वेळेला जर आपण नेटिझनची चळवळ पाहिली तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे नेमका जरी दोन बाजू असल्या तरी त्यातलं ज्याला आपण क्रक म्हणतो ते आपण कसं पाहतोय? मला असं वाटतं की बरेचदा काही वेळेला म्हणजे मला आलेले काही मेसेजेस किंवा फेसबुकवरती किंवा ट्विटरवर जास्त नाही पण फेसबुक किंवा पर्सनल जे मेसेजेस असतात त्याच्यातनं मला असं बरेचदा जाणवतं की काही वेळेला पर्सनलाइज टीका केली जाते. बरोबर. आणि याच्यामुळे माझ्यासारखी किंवा जे रिस्पॉन्सिबल नेटिझन्स आहेत किंवा जे जबाबदारपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करतात ते लोक नक्कीच इरिटेट होतात की निवडणूक किंवा ही जी सगळी प्रक्रिया आहे याच्यात विकासावरती किंवा बाकीच्या मुद्द्यांवरती चर्चा व्हावी आणि त्याच्याबद्दल बोललं जावं, न की वैयक्तिक. पण ते वाचलं जाणार नाही उन्मेषजी, ते वाचलं जाणार नाही. अभिजित राणे बरोबर आहे मी म्हणतोय ते, आणि म्हणून तुम्ही त्या गॉसिपचा वगैरे जो फंडा शोधून काढलाय तो त्यासाठी. उन्मेष जोशी, नाही वाचलं जाणार नाही असं मला नाही वाटत. वाचणारे ते लोक आहेत, असं नाहीये की फक्त लोकांना ही सवंग चर्चा किंवा सवंग जे गोष्टी असतात ते प्रमाण फार कमी आहे. ते प्रमाण फार कमी, वाचणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे असं अभिजित राणे म्हणतायत. निश्चित प्रमाण कमी असेल पण प्रमाण वाढवण्याची जबाबदारी पण आपलीच आहे ना. अगदी खरं. प्रमाण कमी आहे. पण मला उन्मेषजी मला एक तुम्हाला विचारायचंय, जे राजेशजी मला असं म्हणायचं की जे लोकांना आवडते तेच आपण देत राहणार का वर्षानुवर्ष? अगदी आपण काही बदलासाठी प्रयत्न करणार आहोत? मला असं वाटतं की हे जे या नॅशनल लेवलचे जे एवढ्या मोठ्या लेवलचे जे नेते आहेत यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चितपणे करण्याची गरज आहे, कारण त्यांच्यात ती ताकद आहे. पण मला तुम्हाला विचारायचं की गेली अनेक वर्ष तुम्ही या सगळ्या विषयामध्ये काम करताय, वेगवेगळ्या गोष्टी आल्या, काही मागे पडल्या, मग BBM आलं, त्याच्याऐवजी व्हॉट्सअप आलं, ट्विटर आहे, फेसबुक आहे. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आजच्या घडीला नेटिझन्समध्ये सगळ्यात लोकप्रिय काय आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं तर सध्या व्हॉट्सअप हे जास्त पॉप्युलर आहे. आम्ही ज्या मुलांमध्ये, आता मी कॉलेजेसमध्ये सध्या कामं करतोय, वेगवेगळ्या कॉलेजेसच्या मुलांना भेटतोय, कॉलेजेसमध्ये आणि पासआउट झालेली जी आत्ताची मुलं आहेत या सगळ्यांमध्ये, आणि इव्हन अगदी यंग जे कॉर्पोरेट्समध्ये काम करणारे लोक आहेत यांच्यामध्ये सध्या व्हॉट्सअप हे जास्त मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणात फोटोग्राफ्स, व्हिडिओज याचं सर्क्युलेशन आहे, प्रचंड प्रमाणात हे वापरलं जातं. त्याच्या खालोखाल मग ट्विटर आणि आता फेसबुकचं जरा प्रमाण कमी झालंय. जो फेसबुकला इनिशियली जो
गेल्या 2 वर्षांपासून जो वाढतं प्रमाण होतं ते फेसबुकवर पोलिसांची असलेली म्हणजे सोशल मीडियातल्या फेसबुकवर असलेली पोलिसांच्या सायबर सेलची जी करडी नजर आहे त्याच्यामुळे ते कमी झालं असं आपण समजायचं? नाही, माझं म्हणणं आहे राजेशजी काय होतं की प्रत्येक ट्रेंड असतं. याच्या आधी ऑर्कुट होतं, लोकांना ऑर्कुट आवडायला लागलं, मग फेसबुक आलं, फेसबुक आल्यानंतर ऑर्कुट लोकांना आवडेन असं झालं, आता लोक फेसबुकवर आले. फेसबुक नंतर पुढचं काहीतरी लागतं, सतत बदलाची अपेक्षा असते. यंग जे तरुण जे आहेत त्यांना सतत बदल हवा असतो, नवीन नवीन काहीतरी हवं असतं. आणि फेसबुक आणि या सगळ्यापेक्षा व्हॉट्सअप हे कितीतरी इझी आहे, 1 to 1 होऊ शकतो त्याच्यामध्ये डायलॉग, खूप मोठ्या प्रमाणात डेटा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सहज पाठवू शकता आणि पर्सनलाइज आहे जास्त. त्याच्यामुळे व्हॉट्सअप आता सध्या माझ्या माहितीनुसार व्हॉट्सअप हा मॅक्सिमम युसेज आहे तरुणांमध्ये. व्हॉट्सअप हा मॅक्झिमम युसेज आहे. अभिजित राणे, जसं आपण बघा आता ज्या पद्धतीत आपल्याला उन्मेष जोशी सांगतायत, उन्मेष जोशी हे अत्यंत संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे. मी ज्या मंडळींना ओळखतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये काम करणाऱ्या मंडळींपैकी, ते ज्या वेळेला या गोष्टी बोलतायत, मला तुम्हाला एक या ठिकाणी विचारायचं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टीतून स्वतःभोवती किंवा तुमच्या ज्याला आपण एक मीडिया हाऊस जे तुमचं आहे किंवा मीडिया हब जे त्याच्याभोवती सतत लोकांचं अटेन्शन बनवण्याचं काम करत असता, पण आजपर्यंत तुम्ही कधी वास्ट मीडिया म्हणून व्हॉट्सअपवर जाताना दिसला नाहीत. याचं नेमकं काय कारण आहे की तिथे तुम्हाला थेट लोकांचे प्रश्न आणि त्या संदर्भातल्या शंकांना उत्तरं द्यावी लागतील म्हणून तुम्ही ते टाळले? नाही, निश्चित आपण वास्ट मीडियाची ग्रुप्स देखील आहेत, जवळपास 300हून अधिक ग्रुप्स आहेत वास्ट मीडियाचे, आणि आपण देखील लाईव्ह चॅट करत असतो त्याच्यावर. आणि मला असं वाटतं की जोशी सरांनी जे काही आता त्यांचं जे म्हणणं मांडलं आहे ते निश्चितपणे खरं आहे की लोकांना एक नवीन संधी लागत असते किंवा एक नवीन नवीन ऑप्शन्स लागत असतं. आणि व्हॉट्सअप आत्ताच्या काळात आत्ताच्या या फेजमध्ये फार ऍक्टिव्हली नाही, आत्ताच्या या फेजमध्ये ही जी फेज असते हीच खूप महत्त्वाची असते. अगदी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी सांगितलं की जे लवकर सुरू होतं ते लवकर संपतं. पण ज्या पद्धतीत उन्मेष जोशी, ज्या पद्धतीत मोदींनी आपली तयारी सुरू केली, म्हणजे ज्यांनी सुरुवातीची जी मुसंडी मारली आहे ती पाहता शरद पवारांचा जो नियम आहे तो मोदींना लागू पडेल या इतक्या सगळ्या गडबडीत असं वाटतंय? कारण ज्या पद्धतीत ते ऑनलाईनवर आघाडीवर आहेत, ते प्रचार सभांमध्ये आघाडीवर आहेत, ते काँग्रेसवर टीका करण्यामध्ये आघाडीवर आहेत, हा ही एनर्जी मग सोशल मीडियातली असो किंवा सभाशास्त्रातली आणि सभेच्या एकूणच व्यवस्थेतली असो, ती थोडीशी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेला कमी पडू शकते असं वाटतं. कारण गेली 2 निवडणुका तुम्ही मोदींचा सोशल मीडियातला प्रचार पाहताय, प्रत्यक्षातला प्रचार पाहताय आणि तुम्ही मोदींना फॉलो करताय म्हणून मी विचारतो. नाही, मला नाही वाटत, कारण याच्यामध्ये खूप मीडिया प्लॅनिंग आणि पुढचे जे प्रत्येक टप्प्याला काय गोष्टी आणणं गरजेचं आहे याचं मला वाटतं की पूर्ण प्लॅनिंग झालेलं असावं. आता बाकीच्या पॉलिटिकल पार्टीज कशा प्रकारे यांना हँडल करतात आणि त्याच्याबद्दल काय काय करतात, म्हणजे आता लेटेस्ट जे इश्यूज आलेले आहेत अमित शहाबद्दल किंवा त्याच्याबद्दल, हे अशा प्रकारचे काउंटर अटॅक्स होणार. मोदींकडनं एखादा अटॅक झाला की त्याला काउंटर अटॅक दुसरीकडनं होणार, या सगळ्या गोष्टी अँटिसिपेटेड असतील असं मला वाटतंय. कारण ज्या लेवलला प्लॅनिंग होतं, नॅशनल इलेक्शनला ज्या लेवलला प्लॅनिंग करणं गरजेचं त्या लेवलचं जर प्लॅनिंग असेल तर या सगळ्या गोष्टी अँटिसिपेटेड असतील आणि ही तेवढीच चुरशीची होईल. कारण तेवढेच दोन्ही बरोबर आहे, कारण राहुल गांधी पण त्यांच्याबरोबर म्हणजे अगदी कट टू कट अशा स्पर्धेत आहेत. त्यांचेही प्लॅनिंग करणारे लोकांबद्दल अनेक ठिकाणी माहिती येते आणि त्यांचे जे काही प्लॅन बघितले म्हणजे फॉलो केलेले आहेत त्याच्यावरून असं नक्कीच जाणवतं की चुरशीचं होत जाणार आहे पुढे. कारण त्यांचाही जो मीडिया हँडल करणारा ग्रुप आहे तो तेवढाच ताकदीचा आहे. अभिजित राणे, मोदींची ही जी सगळी मुसंडी आहे ही मुसंडी क्षणिक न ठरता कायम राहील असं उन्मेष जोशींना वाटतंय, पत्रकार म्हणून किंवा या सगळ्या गोष्टीचे अगदी बारकाईचे निरीक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला निश्चित हा जो त्यांचा फोर्स आहे तो जास्त दिवस हाच फोर्स चालणार नाही. हाच फोर्स जास्त दिवस चालणार नाही मोदींचा असं म्हणतात अभिजित राणे. या क्षणाला माझ्याबरोबर समाजवादी पक्षाची महाराष्ट्रातली तोफ ही संपर्कात आलेली आहे, ज्यांचं नाव आहे अबू वसीम आझमी. आझमी साहेब, आपलं स्वागत आहे आजचा मुद्दामध्ये. देखिए, एक सर्वे किया गया है, एक सर्वे के मुताबिक इंडियाज मोस्ट मेंशन पॉलिटिकल लीडर, इस नाम से जो सर्वे किया है उस सर्वे में नरेंद्र मोदी ऑनलाइन जिन लोगों के बारे में चर्चा होती है उनमें सबसे शीर्ष स्थान पर है. दूसरे स्थान पर है कांग्रेस के युवराज राहुल गांधी, तीसरे स्थान पर है डॉक्टर मनमोहन सिंह और चौथे स्थान पर है आम आदमी पार्टी के अरविंद केजरीवाल.
जहां तक बात है नरेंद्र मोदी जी की, तो नरेंद्र मोदी ऑनलाइन तो सबसे आगे निकल चुके हैं। क्या नरेंद्र मोदी जी का ये जलवा जो ऑनलाइन पर है वो आने वाले चुनाव में इसी तरह कायम रहेगा, ऐसा आपको लगता है? बिल्कुल नहीं। देखिए, ऑनलाइन या जो भी सोशल मीडिया में जा रहे हैं वो कोई गरीब आदमी जाता नहीं है कि किसान, मजदूर, गांव वाला आदमी, इसका ध्यान इधर नहीं है। जो लोग मीडिया के चक्कर में पड़े, चाहे सोशल मीडिया हो या प्रिंट मीडिया हो या इलेक्ट्रॉनिक मीडिया हो, इन मीडिया से कोई जीतने वाला नहीं है। इससे प्रचार हो सकता है, तो जो लोग गांव में जाकर लोगों से के साथ काम करते हैं, लोगों से इंटरेक्शन रहता है, वो उनका ज्यादा असर है। ये कितना भी मीडिया में है, लेकिन मीडिया जो है दिखाने के लिए मिट्टी को सोना दिखा सकती है, परंतु आज जो है जो लोग काम कर रहे हैं, मीडिया में नाम और निशान नहीं है, वो लोग भी जीत के आ रहे हैं। जी जी जी, बिल्कुल। मानने को तैयार लेकिन अबू भाई एक बात सुनिए ना, मैं ये पूछना चाहता हूँ, 90 के दशक में जब स्वर्गीय प्रमोद महाजन जो आपके मित्र हुआ करते थे, उन्होंने एक अभियान चलाया था इंडिया शाइनिंग। वो इंडिया शाइनिंग का जो अभियान था उससे इंडिया शाइन तो नहीं हुई, लेकिन बीजेपी जो है वो सत्ता से दूर हो गई। हालांकि उस वक्त मोबाइल के जरिए उस वक्त के प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी जी का भाषण और उनका जो आह्वान था देशवासियों को, वो भी लोगों को सुनने मिला था, लेकिन उसकी भी नहीं चली। तो ये सारी चीजों से भाजपा सीख लेते हुए नजर नहीं आ रही है, ऐसा आप समझते हैं? मैं आपकी आवाज जितना मैं समझा बता रहा हूँ, आप बोल रहा हूँ मैं आपको। देखिए, इंडिया शाइनिंग बहुत किया था एनडीए ने। प्रमोद महाजन जी बहुत आगे थे सोशल मीडिया में, लेकिन इंडिया शाइनिंग करने वाले एक दिन बिल्कुल जो है उनको शाइनिंग नहीं, बिल्कुल अंधेरे में चले गए, वो ब्लैक हो गए बिल्कुल वो लोग। उनका नामो निशान कहीं नजर नहीं आया। ये दिखाने से कुछ होता है इंडिया शाइनिंग, ये बोलने से कुछ होता नहीं, काम करना पड़ता है, लोगों के बीच में जाना पड़ता है, गरीब किसी के घर पे जाकर उससे मिलना पड़ता है, उसकी जो जरूरतें पूरी करनी पड़ती है, तो वोट मिलता है। तो इंडिया शाइनिंग पेपर में देकर के आपको चमकीला दिखा देना, इससे बीजेपी का अंधकार नजर आ गया, आप देख रहे हैं सामने जी। नहीं, लेकिन उसके बावजूद भी नरेंद्र मोदी जैसे नेता सोशल मीडिया पर ऑनलाइन रहना ही पसंद करते हैं, उसके जरिए लोगों तक पहुंचना पसंद करते हैं। इसकी जो जरूरत है, वो जरूरत इस देश में युवाओं की जो बढ़ती ताकत है उसको लेकर है, या कोई और वजह आप समझते हैं? देखिए, पहली बात आपकी आवाज, मैं एयरपोर्ट पे अंदर बेस में बैठा हूँ। जी, नहीं, मैं उल्टा आपका शुक्रिया अदा करना चाहता हूं, क्योंकि इतने व्यस्ततम माहौल में आप मेरे से बात कर रहे हैं। मैं आपसे एक आखिरी सवाल पूछता हूं कि प्रमोद महाजन जैसा दबंग नेता सोशल मीडिया के जरिए जीत ना हासिल करने के बावजूद भी नरेंद्र मोदी जैसा नेता इन सोशल मीडिया के ऊपर विश्वास करता है, ऑनलाइन रहता है 24 घंटा, इसकी क्या वजह आप समझते हो? वजह यह है कि बहुत इजी काम है, ये बहुत इजी होता है, पैसे खर्च कर दो, आदमी मिल जाता है, सोशल मीडिया हो जाता है, तो इसलिए अपना काम कर रहे हैं। परंतु उसका रिजल्ट जो समझते हैं कि सोशल मीडिया में आने से, नरेंद्र मोदी गेम बना कर दिखाने से जी, और चारों तरफ इवेंट मैनेजमेंट से अपना पूरी जो है प्रचार कराने से, जो 100-150 कारपोरेट है उनके पैसे के ऊपर रखने के नरेंद्र मोदी जीत जाएंगे, ये बिल्कुल उनका सपना है। उनको भी अंधकार वैसे ही मिलेगा जैसे श्री प्रमोद महाजन जी ने शाइनिंग इंडिया किया था। बहुत उम्मीद थी कि जीत कराएंगे, ऐसे ही होने वाला है, बिल्कुल ये सिर्फ है, क्योंकि ये सिर्फ जबरदस्ती जो दिखा रहे हैं। गुजरात में कुछ किया नहीं है, गुजरात के गरीबों को टेलीविजन देख रहा हूँ, काम नहीं हुआ है, पानी नहीं मिल रहा है, इन्होंने सांप्रदायिकता फैलाई है। ये सब चीजें जो है सिर्फ दिखावटी है, 4 दिन की चमक है, फिर अंधेरी रात है। जी, शुक्रिया अबू अजमी साहब। 4 दिन की चमक है, फिर अंधेरी रात है, ऐसा आप कह रहे हैं। तो फिलहाल ये आपका वक्तव्य है, आपका मत है, उसको लेकर हम आगे बढ़ेंगे। अभिजित राणे, आता आपण पाहिलं की अबू अजीम आझमी ही समाजवादी पक्षाची महाराष्ट्रातली तोप आहे, देशातलं एक समाजवादी पक्षाचं महत्त्वाचं नेतृत्व आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की हे फार वेळ काही चालणार नाही आहे। तुम्हाला स्वतःला काय वाटतं की मोदी किती वेळ ऑनलाईनवरची लढाई जिंकत राहतील? कारण बघा, याच वेळेला राष्ट्रवादीनेही सुरू केलेली आहे, त्याच वेळेला जसं उन्मेष जोशी म्हणाले की काँग्रेस आणि राहुल गांधी यांची टीम पण पूर्णपणे तयार आहे, कारण त्यांनी संपूर्ण देशातली मंडळी एकत्र करून ही लढाई सुरू करायचं ठरवलेलं आहे। अगदी जे प्रादेशिक पक्ष आहेत ते देखील या लढाईमध्ये आघाडीवर आहेत। असं असताना मोदी किती वेळ जिंकत राहतील? नाही, मला असं वाटतंय की अजूनपर्यंत विरोधी पक्ष म्हणजे बीजेपीला काउंटर करणारे जे पक्ष आहेत त्यांनी अजून ही सोशल मीडिया काउंटरिंग मशीन चालू केलेली नाही आहे।
आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस हे सगळं असं बघतोय त्यावेळेस प्रथमदर्शनी बघतोय की फक्त मोदीच ही रेस एकटा माणूसच धावतोय आणि अजूनपर्यंत ती एक फोर्स तयार झालेला नाही आहे की बाकीचे पक्ष देखील अशा मोठ्या प्रमाणात या सोशल मीडियामध्ये उतरलेले आहेत। प्रायमा फेसिली दे हॅव इंट्रोड्यूस देअर सोशल मीडिया सेल आणि त्यांनी काम सुरू केलेलं आहे, पण आक्रमक पद्धतीने त्यांनी अजूनपर्यंत धोरण आखलेलं नाहीये की कशा प्रकारे करायचं हे धोरण आखलेलं नाहीये। उन्मेष जोशी, मला आपल्याला विचारायचं आहे की जर आपण सोशल मीडियाचा विचार केला तर सोशल मीडियामध्ये आक्रमकतेला अधिक स्थान आहे, कंटेंटला अधिक स्थान आहे की गॉसिपला अधिक स्थान आहे असं आपण समजू शकतो? नेटिझन्स म्हणून ज्या वेळेला आपण या सगळ्याकडे पाहतो किंवा तरुणाई म्हणून ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टीकडे पाहतो त्यावेळेला नेमका काय? मी अभिजित राणे विचारतो, अभिजित राणे तुम्हाला काय वाटतं की कशाला या सोशल मीडियामध्ये अधिक स्थान आहे? नाही, मला असं वाटतं की आपण आपल्या चर्चेमध्ये आपण युवा म्हणून आपण एक शब्द वापरतोय की यूथ मेजरली या ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असतो, पण मला असं वाटतं की मी देखील ऑनलाईन असतो बराच काळ आणि मला आता ऑब्झर्व करतोय आपण की जो एक एजेड ज्याला आपण सिनियर सिटीजन्स म्हणतो किंवा मॅच्युअर्ड म्हणू आपण, परिपक्व मॅच्युअर्ड लोक देखील मोठ्या प्रमाणात आता या सगळ्या आपण सोशल मीडियावरती बघतोय। मुळात मला असं जाणवतंय की जे रिटायर्ड सर्व्हिस क्लास ज्याला आपण म्हणतो कम्युनिटी, त्या कम्युनिटीमध्ये असलेली लोक जी आहेत ती देखील आता फेसबुक ट्विटर्सवरती फार ॲक्टिव्ह झालेली आहेत आणि त्याचा फार वेगळा परिणाम होतोय की लोक जागृत झालेली आहेत। आज व्हॉट्सअप किंवा आपण ट्विटर किंवा फेसबुकमध्ये होणाऱ्या चर्चा या पहिलं आपण तिकडे बघतो आणि त्याच्यानंतर माध्यमं ह्या चर्चा उचलत आहेत। आपण जर केजरीवालची पार्टी बघितली, आम आदमी पार्टी, तर आम आदमी पार्टीचे जे मुद्दे आहेत ते पहिलं फेसबुक ट्विटर आणि व्हॉट्सअपवरती चर्चेमध्ये आलेले मुद्दे असतात। म्हणजे काय होतंय की सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या या प्लॅटफॉर्मवरती लोक चर्चेला उतरवतात आणि ज्यावेळेस असं वाटतंय की या ठिकाणी आपल्याला चर्चेला वाव मिळतोय, इकडे रिस्पॉन्स मिळतोय, त्यावेळेस ते विषय पॉलिटिकली अपलिफ्ट केले जातात आणि ते लोकांपर्यंत पॉलिटिकली आणले जातात आणि या पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या माध्यम आहेत ते माध्यम खूप ॲग्रेसिव्हली लोक वापरत आहेत। मला काय म्हणायचं की तुम्ही एका वृत्तपत्र साखळीचे मालक आहात, पत्रकार आहात, सामाजिक कार्यकर्ते आहात, राजकीय नेते आहात, कामगारांच्या मध्ये काम करत असतात। बघा, जी गोष्ट वास्ट मीडियामधून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली तीच गोष्ट तुम्ही दैनिकांमधून नाही पोहोचवली किंवा ती पोहोचवताना तुम्हाला तितकं यश नाही आलं, याचं कारण काय? म्हणजे मग लोकांना कमी शब्दांमध्ये, कमी आकारामध्ये, कमी व्यापामध्ये कंटेंट वाचायला आवडतो की गॉसिप वाचायला आवडतो? आता हेच गॉसिप जर तुम्ही छापून वाचायला गेल असा प्रयत्न मुंबईत काही पत्रकार करतायत, पण तोही कुठेतरी पेड ज्याला स्वरूपाचं असतं। मग एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल, मग त्याचं दातृत्व किती मोठं आणि मग तो कशा स्वरूपात काम करतोय, हे जे काय ज्याला पेड स्वरूपात केलं जातं तेही लोकांच्या नजरेतून सुटत नाहीये। अशी अनेक साप्ताहिक ही अनेक राजकारण्यांच्या घरी येत असतात, पत्रकारांच्या घरी येत असतात, IAS IPS अधिकाऱ्यांच्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी येत असतात, पण तरीही ती तितकासा प्रभाव पाडू शकत नाहीत। हे नेमकं काय आहे? नाही, कसं आहे की आता लोक फार बिझी झालेली आहेत, आपल्या कामांमध्ये त्यांची व्यस्तता वाढलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आता मोठे मोठे लेख वाचायला किंवा मोठ्या मोठ्या आर्टिकल्स वाचण्याकरता वेळ नाही आहे। तर कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोचवायचं काम जर आपण केलं तर लोक ते ॲक्सेप्ट करतात, असं माझं प्रामाणिक मत। गेले 2.5-3 वर्ष झाली मी फार 160 शब्दांमध्ये आपण गॉसिप किंवा न्यूज तयार करतो आणि ती लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याचा रिस्पॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया न म्हणता इलेक्ट्रॉनिक टेक्निक्स जर आपण वापरतोय आणि त्या टेक्निकच्या माध्यमातून लवकरात लवकर आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय। आज जर वर्तमानपत्रात आपण ती बातमी टाकली की ती सकाळी बातमी आपण रात्री प्रिंट करतो, ती सकाळी पब्लिश होते आणि सकाळनंतर ती लोकांमध्ये पोहोचण्याकरता फार वेळ लागतो, म्हणजे त्याला टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे। पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक माध्यम ज्याला आपण फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फ्लोट करतो त्यावेळेस विदिन सेकंड्स ती अनेक असंख्य लोकांमध्ये ती जाते। म्हणजे मी जर आपण SMS चा विषय केला तर 4 लाख SMS अवघ्या 7 ते 8 मिनिटांमध्ये लोकांपर्यंत पोहोचतात आणि ते 4 लाख लोक आज टाइम्स ऑफ इंडिया सारख्या मोठ्या वर्तमानपत्राचा जर सेल आपण बघितला तर तो त्या आकड्यांवरती जातो आणि
आपण या ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये बातमी देतो त्यावेळेस निश्चित असं सांगू शकत नाही की ती बातमी सकाळी 9 वाजताच वाचेल, 10 वाजता वाचेल. ज्यावेळेस SMS किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती बातमी फ्लोट होते त्यावेळेस तो अगदी त्यामुळेच कदाचित मोदींनी ऑनलाईन राहणं हे पसंत केलेलं आहे असं या चर्चेतून आपल्या समोर येतंय. नरेंद्र मोदी हे याही पुढे अशीच मुसंडी मारतील असं आपल्या सगळ्याच मान्यवरांना वाटत होतं. अबू अझीम आझमी यांचं मत मात्र वेगळं होतं. ते म्हणाले की ऑनलाईन राहण्याने ते ऑन पॉवर राहतील असं काही नाहीये. ते एक ठराविक वेळाने मोदींचा हा सगळा जो काय मुखवटा आहे तो गळून पडेल असं आझमींना वाटतंय. अर्थात आझमींना जे वाटतं ते खरंय की अभिजित राणे आणि उन्मेष जोशींना वाटतंय ते खरंय. यासाठी नरेंद्र मोदी किती वेळ ऑनलाईन राहतात याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्या वेळोवेळी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. उन्मेष जोशी आपल्याला खूप खूप धन्यवाद. अबू अझीम आझमींनाही धन्यवाद कारण ते विमानतळावरून आज शिरत असताना आपल्याबरोबर बोलत होते. अभिजित राणे आपले तर खूप खूप धन्यवाद. या सगळ्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात आणि ऑनलाईन मोदी या चर्चेला रंगत आणली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मी इथेच थांबतोय. आपण पाहत राहा लेमन न्यूज. नमस्कार.